आता आपण सुकी बटाट्याची भाजी करणार आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी कांदा टाकून घेतले आहे आपण। त्यानंतर आता लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकत आहे आपण। कांदा थोडासा होऊ द्यायचा। कढीपत्ता टाकायचा। हिरवी मिरचीची पेस्ट, धने जिरे पूड, हळद, थोडीशी धनेपूड टाकूया अजून, आणि त्याच्यानंतर आपण बटाटे आणि मटार टाकणार आहे। हे टाकल्यानंतर भाजी एकदा चांगली परतून घ्यायची। सर्व एकजीव झालं पाहिजे याच्यातलं। आपण जेवढं पण टाकलेलं आहे फोडणीमध्ये। चवीनुसार मीठ, थोडी साखर टाकायची याच्यात, आणि कोथिंबीरीने चव छान येते। आणि झाली आहे आपली भाजी तयार आता।